नमस्कार, मी विजया. कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी रेस्टॉरंट टाईप एकदम छान अशी तुम्हाला भाजी दाखवणार आहे. हे पहा, त्यासाठी मी 3 कांदे मध्यम आकाराचे आणि 3 टॉमॅटो घेतलेले आहेत. कांदे कापून त्याचा तो कडक देठ असतो तो काढून टाकायचा आणि टॉमॅटोचं पण अशाच प्रकारे करायचं. टॉमॅटोचे पण 2 भाग करून असं बाजूचे देठ काढून टाकायचे. हे पहा, अशा पद्धतीचे आपण सगळे टॉमॅटो आणि कांदे कापून टाकलेले आहेत 2-2 भाग करून. आता गॅसवर एक कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला कांदा टाकायचा आहे. कांदा मध्ये टाकायचा आणि बाजूला आपल्याला ते टॉमॅटो टाकायचे आहेत. अशा प्रकारे आपण ते सगळे व्यवस्थित रचून ठेवायचे आहेत. मी टॉमॅटो आता ठेवत आहे. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमचं प्रोत्साहन हेच माझ्यासाठी उत्साह असणार आहे. अशा प्रकारे आपण सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरतून झाकण ठेवून अगदी 5 ते 6 मिनिट त्याला असंच मध्यम आचेवर गरम करायचं आहे. आता ह्याच्यानंतर आपण त्याला उलटं करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित पलटी करायचं म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी ते व्यवस्थित शेकलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने छान शेकलं गेलं आहे. आता ते आपल्याला थंड करत ठेवायचं आहे. ते थंड होतं आहे तोपर्यंत गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात तेल टाकून एक मोठा बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून ते तेलामध्ये सोडायचे आणि छान असे गोल्डन रंगावर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. पूर्ण त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. गॅसची फ्लेम मीडियम असावी. जर मोठी असेल तर आतमध्ये ते कच्चे राहणार आणि वरून करपण्याची शक्यता असते. अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे आपण त्यांना गोल्डन असे तळून घ्यायचे आहेत. तळल्यानंतर आपण एका वेगळ्या ताटामध्ये ठेवून द्यायचे आहेत. हे पहा, छान असे तळले गेले आहेत आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला त्याच तेलामध्ये पनीर टाकायचं आहे. हे मी 100 ग्राम पनीरचे तुकडे केलेले आहेत आणि ते सोडलेले आहेत. पनीराला पाणी भरपूर असतं, त्यामुळे पहिले ते कॉटनच्या कपड्यावर ठेवायचं. त्याच्यावर दुसरा एक कपडा ठेवून थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि नंतर हे तुकडे करून असे गोल्डन रंगावर तळायचे. तुम्हाला समजा तळायचे नसतील तर ते गरम पाण्यात टाकायचे तुकडे. ते पण गरम पाण्यात खूप छान सॉफ्ट होतात. जर तुम्हाला तळून आवडत नसतील तर गरम पाण्यामध्ये टाकून ते छानपैकी त्याचा उपयोग होतो. आता इथे हे जे कांदे आणि टॉमॅटो ठेवलेले आहेत ते एकदम थंड झालेले आहेत. आता टॉमॅटोच्या वरची साल काढायची. अगदी अलगद अशी ही साल निघते. त्यानंतर आपल्याला सगळी साल काढून घेतलेली आहे. हे पहा, आणि आता आपल्याला ते सगळं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे असं सगळं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सुद्धा मिक्सरमध्ये टाकल्यानंतर आपल्याला काही आणखी साहित्य टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. तर आपण त्याच्यामध्ये आता एक 4-5 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर 2 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. ह्या पहा, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि त्यानंतर आपल्याला एक साधारण अर्धा इंच आलं टाकायचं. उन्हाळा जास्त असल्यामुळे आलं आणि लसूण हे कमी खावं. आणि 2-3 चमचे खोबऱ्याचा किस किंवा खोबऱ्याचे तुकडे टाकायचे. ओलं खोबरं आहे हे. सुकं खोबरं टाकलं तरी चालतं जर तुमच्याकडे ओलं नसेल तर. आणि अशा प्रकारे मिक्सरला लावायचं. हे बघा, एकदम फाईन असा मिक्सरला लागलेला आहे. पाणी टाकायची अजिबात गरज नसते. शिवाय कलर पण खूप सुंदर आला आहे टॉमॅटोमुळे. आणि आता आपण एक गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यात मी बटर टाकलेलं आहे. तुमच्याकडे बटर नसेल तुम्ही तूप टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता. पण बटरनी धाब्यासारखीच अगदी छान चव येते, त्यामुळे शक्यतो बटर टाकायचं. बटर छान वितळल्यानंतर त्याच्यात 1 चमचा जिरं टाकायचं. जिरं थोडंसं
परतून घ्यायचं. हे पहा, परतल्यानंतर मग आपल्याला 3-4 लवंगा टाकायच्या आहेत आणि 5-6 मिरी टाकायच्या आहेत. त्यानंतर 3-4 छोट्या दालचिनीचे तुकडे छोटे छोटे करून टाकलेले आहेत. ते व्यवस्थित परतून घ्यायचं, जरा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यात आपल्याला ते सगळं वाटण टाकून द्यायचं आहे. ते वाटण टाकल्यानंतर 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तसं तर टॉमॅटो आणि कांदा शिजलेलाच आहे, फक्त मिरची आलं लसूण आपण कच्ची टाकली आहे, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी 2 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर मग अर्धा चमचा हळद टाकली, 2 चमचे मसाला टाकला, तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला टाकायचा आहे आपल्या ठेवणीतला. त्याच्यामध्ये आपण गरम मसाला किंवा किचन किंग मसाला हे काहीच टाकायचं नाही, कारण अगोदर आपण खडा मसाला टाकलेला आहे, त्यामुळे त्याची गरज नाही आहे. आता ह्याच्यात आपल्याला मगाशी तळलेले जे बटाटे आणि पनीर आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. ते सगळे टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा त्या मसाल्यामध्ये पनीर आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आता थोडंसं परतून आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे, पण मी काय केलं, ते वाटण वाटलं होतं, त्या भांड्याला चिकटलंच होतं ना, त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं आणि तेच त्या भाजीमध्ये ओतलं. आणि तुम्हाला किती पाणी पाहिजे असेल त्यानुसार पाणी हे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, म्हणजे ज्याला घट्ट पाहिजे असेल कमी टाकायचं, थोडंसं अजून पातळ पाहिजे असेल तर अजून थोडंसं पाणी त्याच्यात टाकायचं. ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. ही भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर अप्रतिम लागते. तुम्हाला कधी बनवायची असेल तर नक्की बनवा आणि कशी झाली मला कमेंट्समध्ये कळवा. नंतर चवीनुसार आता मीठ टाकलं आणि हे 3 चमचे दही घेतलं. दही ह्या भाजीमध्ये रुचकर लागतं. अगदी ही भाजी दह्यामुळे रुचकर लागते. पण दही कसं घ्यावं तर गोड घ्यावं, ताजं दही घ्यावं, आंबट दही घेऊ नये. आणि अशा प्रकारे ही आपली भाजी करायची आणि अजून एक वाफ काढायची. वाफ काढल्यानंतर आपली भाजी एकदम छान होते. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.